बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका उर्मिला पवार लिखित आत्मकथन आयदान, प्रकरण 13. तर स्वच्छतेच्या बाबतीतलं माझं अज्ञान दूर करण्याचा प्रयत्न आमच्या बिवलकर बाई मनापासून करत. 4थीत दिलेल्या स्कॉलरशिपचा रिझल्ट लागून मी पास झाले हे 5वीत आल्यावर कळलं. ते सुद्धा स्कॉलरशिपचा पहिला हप्ता म्हणून मला 12 रुपये मिळाले तेव्हा. पास कशी काय झाले याचं मलाच नवल वाटत होतं. 4थीत एकदा आपटी खाऊन पुन्हा उजळणी करावी लागली म्हणून असेल. बिवलकर बाई दुसऱ्या एका बाईंशी बोलताना म्हणाल्या होत्या की अस्पृश्य मुलांना नापास न करता स्कॉलरशिप द्यायची असं सरकारनं ठरवलंय वगैरे. तसंही असेल. वर्गात आल्या आल्या बाईंनी माझं नाव पुकारून मला टेबलाजवळ बोलावलं आणि फॉर्मवर माझं नाव लिहायला सांगून माझ्या हातावर 10 रुपयांची नोट आणि रुपयांची 2 नाणी असे 12 रुपये ठेवले. एरवी मला एक पैसा दिसताना मारामार. तिथं एवढे पैसे बघताच माझा त्यावर विश्वास बसेना आणि बसला तेव्हा माझ्या खाण्यापिण्याच्या अतृप्त इच्छा आकांक्षा एकदम माझ्या मनात धुडगूस घालू लागल्या. इच्छा अशा होत्या की आपल्या दोन्ही हातात लाल झेंड्यासारखे लॉलीपॉप असावेत आणि ते वर्गातल्या मुलांना दाखवत आपण चाटत बसावं किंवा शाळे शेजारच्या खानोलकरांच्या दुकानातले पिवळे धमक्क पेरू विकत घेऊन वर्ग सुरू असतानाच गबा गबा खावे. बोरं विकायला येत. 2 बोरं तोंडात ठेवून खाताना तोंड अगदी हुप्प्या वानरासारखं दिसे आणि सगळ्यांचं लक्ष वेधून घेई. ती बोरं घ्यावी किंवा गाभुळलेल्या चिंचा आवळे वगैरे खात खात पोरींच्या तोंडाला लाळेची धार लावावी. मुख्य म्हणजे पिलनकरांच्या दुकानातली क्रिकेटच्या बॉल एवढी मोठी कुरकुरीत भजी घेऊन माझ्या भावाला टुक टुक माकडा करत चिडवून खावी. अशा तऱ्हेने मी मनातले मांडे खात असतानाच बाई म्हणाल्या, हा सांग पाहू, या पैशाचं तू काय करणार आहेस? आणि मग बाईच पुढे म्हणाल्या, आईला सांग या पैशातून मला 2 नवे झगे शिव म्हणावं. कसे घाण असतात तुझे कपडे. चांगला साबण विकत घे आणि तुझे कपडे तू स्वतः नीट धुत जा. काय कळलं का? आणि रोज आंघोळ वगैरे करत जा. कळलं? बाईच्या शब्दावर वर्गात एकदम खसखस पिकली. पोरं माझ्याकडे टक लावून बघू लागली. माझे कपडे खराब असतात, मी रोज आंघोळ करत नाही हे त्यांना नव्यानं कळलं आणि पोरांना तसं हसता बोलताना पाहून मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. पण त्याचवेळी नवे कपडे शिवून घालण्याचा नवा विचार माझ्या मनात रुजला आणि त्या दिशेनं माझ्या मनोरथानं धाव घेतली. आजूबाजूच्या पोरींच्या सुंदर झग्यांनी, खांद्यावरच्या फुग्यांनी, परकराच्या घेरांनी मला घेरून टाकलं. त्याच नादात मी घरी आले. आई नेहमीसारखीच अंगणात बसून टोपल्या विणत होती. पैसे घेऊन मी तिच्यासमोर गेले तरी तिला कळलं नाही. तिचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. आपल्याच विचारात ती भराभर टोपली विणत होती. पुढे होत मी पैसे मिळाल्याचं सांगून तिच्यासमोर 12 रुपये धरले. ते पाहताच आई श्रावणातल्या उन्हासारखी लख्ख हसली. डोळे लखलखले. हातातली टोपली विणण्याचं काम एकदम थांबवून तिनं पैसे हातात घेतले आणि ती म्हणाली, बरं झालं, देव पावला, पैसे मिळाले. मी आता आधी बसनीला जाऊन माझ्या चुलतीला बघून येता. कुणास ठाव म्हातारी जित्ती हाय काय मेली. आईच्या वाक्यावर बाईंचे शब्द तिला सांगण्याचा मला धीर त्यावेळी झाला नाही. माझा हेरमोड झाला. कधी नव्हे ते नवे कपडे अंगावर घालण्याचं माझं मनोरथ भंगलं आणि आईचा राग आला. त्या रागाच्या भरात मीही मनाशी निश्चय केला की काही झालं तरी आईला आपल्यासाठी नवे कपडे शिवायला लावायचेच. त्यासाठी वाटेल तो हट्ट धरायचा. रडायचं, आदळआपट करायची, हातपाय झाडायचे, उपाशी राहायचं आणि काय काय करता येईल याचा विचार करण्यात त्या दिवशी माझं डोकं गुंतलं.
दुसऱ्या दिवशी काय झालं, आमचे देसाई हेडमास्तर आमच्या वर्गात आले. ते म्हणाले, मुलांनो, आता थोड्या वेळात आपल्या शाळेजवळून विनोबाजी भावे यांची पदयात्रा काँग्रेस भवनाकडे जाणार आहे. तुम्हाला विनोबाजी कोण हे माहीत आहे का? त्याने असं विचारून स्वतःच विनोबाजींची भूदान चळवळ, त्यांची पदयात्रा, त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांचा साधेपणा असं बरंच काही सांगितलं. थोड्या वेळानं आमच्या शाळेजवळच्या मारुतीच्या देवळाजवळ विनोबाजी भाव्यांची भूदान पदयात्रा आली. शिक्षकांबरोबर आम्ही मुलं रांगा करून त्यांना बघायला गेलो. महात्मा गांधींसारखे पंचा नेसलेले, उघड्या अंगाचे, दाढी वाढलेले विनोबाजी थोडा वेळ देवळाजवळ थांबले. आमच्या हेडमास्तरांनी जोगळेकरांच्या किराणा मालाच्या दुकानातून सुताचा मोठा गुंडा आणून त्याचे 30-40 पदर करून तो सुताचा हार विनोबाजींच्या गळ्यात घातला. थोड्या वेळानं विनोबांची पदयात्रा बाजारातल्या काँग्रेस भवनाकडे निघून गेली. विनोबाजींचा गुडघ्यावरचा तो जाडा भरडा पंचा, उघडा देह, खांद्यावर नुसतं उपरणं, त्यांचे सहकारीही तसेच धुळीनं माखलेल्या जाड्या भरड्या तोकड्या कपड्यातले. ते सर्व पाहून आपल्या मळक्या कपड्यांचं बाईंना कशाला काय वाटायला पाहिजे असं काहीतरी मला वाटलं. त्यानंतर नवे कपडे शिवण्याचा हट्ट करण्याचा माझ्या डोक्यातला विचारही कसा कोण जाणे हळूहळू नाहीसा झाला. पण पुढे बाईंचा स्वच्छतेचा उपदेश अगदीच वाया गेला असं मात्र झालं नाही. आज तू डब्यात काय आणलंस? हा प्रश्न मुली वर्गात एकमेकींना नेहमी विचारायच्या. माझं घर शाळेजवळ असल्यानं मी मधल्या सुट्टीत भाकरी खायला घरी जायचे. पण मी त्या मुलींचं बोलणं लक्षपूर्वक ऐकायची. त्यामुळे कितीतरी नवीन शब्दांची भर माझ्या ज्ञानात पडायची. कोणी म्हणायचे, मी पोळी आणली या. चपातीला पोळी म्हणतात हे ऐकून मला हसू यायचं. कोणी म्हणायचं, दडपे पोहे आणलेत. पोहे सुद्धा कसे दडपत असतील असा प्रश्न मला पडायचा. दसऱ्याला विजयादशमी म्हणतात हे शाळेत ऐकून माहीत झालं होतं, पण भाकरीला दशमी म्हणतात हे समजायला मला रोज दशमी आणणाऱ्या सुनंदा फाटक नावाच्या मुलीचा डबा तिच्या नकळत उघडून बघावा लागे. माझा भाऊ शाहू मुंबईला जाऊन आला आणि तिकडे पुरीबरोबर खर्जेवर लावायच्या मलमासारखं श्रीखंड खाऊन आल्याचं लाळ गाळत सांगू लागला. मलम म्हटल्याबरोबर मोठमोठाली खांडकं नजरेसमोर आली. तरीही ते गोड वगैरे असतं म्हणजे कसं बरं लागत असेल श्रीखंड? पाटवडी, सांडगे, धपाटे, खाकरे, मेतकूट हे शब्द ऐकून त्याबद्दल उत्सुकता वाटे. वरच्या जातीतल्या मुलींच्या तोंडी लाडू, मोदक, करंज्या, पुरणपोळ्या असले शब्द वरचेवर असत. त्या ते पदार्थ डब्यातून शाळेत आणत. सहलीला नेत. इतकंच नव्हे तर भातुकलीच्या खेळात खाऊ म्हणूनही त्या ते पदार्थ घेत असत. आपल्या घरी तसले पदार्थ का करत नाहीत असला आचरट प्रश्न मात्र आम्हाला कधी पडत नसे. ज्या ठिकाणी ज्या जातीत परिस्थितीत आपण जन्मलो त्याप्रमाणे आपण जगायचं आहे, राहायचं आहे ही जाणीव कुणीही न सांगता शिकवता आम्हाला होती. उत्तर दक्षिण कोकणाच्या मानानं महाड ते राजापूर हा मध्य कोकणाचा भाग, आमचा भाग जास्त मागासलेला. अशा मागासलेल्या भागातल्या मागासलेल्या जातीत त्यातही मुलगी म्हणून मी जन्मलेली. त्यात माझ्या लहानपणी बाबा वारलेले. त्यामुळे आमच्या आईनं काटकसरीची अगदी कमाल मर्यादा गाठलेली. त्यात आमची आई स्वभावानं चिक्कू होती. हे सगळं म्हणजे आधीच मरकट तशात मद्य प्याला, त्यात विंचू चावला, त्यात भूतबाधा झाली अशा चढत्या की उतरत्या भाजणीच्या प्रकारासारखं होतं. त्यामुळे खाण्यापिण्याच्या नावानं आमच्या घरात नेहमी शिमगा असायचा. जेवणात रेशनच्या जाड्या भारड्या तांदळाचा भात आणि कुळथाचं पिठलं, कधी असलीच तर परड्यातून खुडून आणलेली पालेभाजी, कधी मिलोची, तांबड्या जोंधळ्याची किंवा कोंड्याची भाकरी असे. कोंड्याची भाकर फारच कोरडीने खरखरीत. तिचा घशाला तोबारा बसे, ती गिळता गिळवत नसे. अशा वेळी आई प्रोत्साहन देत म्हणायची, खा खा लेकी खा, कुंडा मांडा खाय त्याचा दांडा उभा राहाय.
भाकरीवर भाजलेली सुकट नाहीतर कोलीम सुक्का जवळा असायचा. त्यात लाल तिखट मीठ कांदा घालून कोलीम जरा रुचकर केला जायचा. ताजे मासे असलेच तर ते बारीक माशांचं खंगाट असायचं. बारीक माशाला चळू म्हणत. ते मासे चुलीत भाजून खायचो. रत्नागिरीच्या बाजारात भाऱ्या लाटे वरंडी आंबे फणस विकायला येणाऱ्या माम्या ही चळवं रस्त्यावर भाजून भाकरीबरोबर खात जायच्या. त्यांच्या भाकरीवरची चळवं बघून तोंडाला पाणी सुटायचं. आमची आय बारीक माशांच्या खेंगटात तिरफळं घालून सार करायची. भातावर घ्यायला आणि तोंडी लावायला ते एकच व्हायचं. पावसाळ्यात चतकोर भाकरीबरोबर नुसतं मीठ टाकून उकडलेली टाकळ्याची ताटभर भाजी काटकसर केल्याचा अपार आनंद आईला मिळवून द्यायची. पावसाळ्यात दुसरी भाजी भरपूर खावी लागे ती आळूची. आई अळूच्या ताज्या पानांचा ढीग आमच्या पुढ्यात आणून टाकायची. मग छत्रीसारखं एक एक पान तोडून बाजूला ठेवून बोरूंसारख्या दांड्यावरचे प्लॅस्टिकचे पापुत्रे काढताना पोरींनी वेणीला बांधलेल्या प्लॅस्टिकच्या रेबिनींची आठवण व्हायची. पण ते करड्या रंगाचे जांभळसर दांडे फेकून द्यावेसे वाटायचे, कारण त्यांच्यामुळे हातावर खाज चढलेली असायची. आई पानं दांड्या चिरून त्यात पावटे आमसुलं तिखट मीठ घालून मोठा टोपभर भाजी करायची. मग एवढ्याशा भातात ती मिसळून खाताना आमची तोंड वाकडी व्हायची. अशा वेळी आम्ही आईनं कधीतरी सांगितलेली गोष्ट एकमेकांना पुन्हा पुन्हा ऐकवायचो. एकदा एक जावई सासूरवाडला आला. घरात थोडेसे तांदूळ होते. त्याचा सासूनं भात केला आणि आळूचं भरपूर फतफत केलं. जावयाला थोड्याशा भातावर भरपूर फतफत ओतून जेवायला दिलं. वरचं आळू खाऊन जावई खालच्या भाताला हात घालणार, तोच सासू त्याला पुन्हा फतफत वाढायची. त्याचं लक्ष आळूतून दुसरीकडे वळवायला त्याला कसल्या तरी बोलण्यात गुंतवत सासू विचारू लागली, जावई बापू, तुम्ही भाऊ किती? जावई भाजीला वैतागला होता. तो म्हणाला, या आळूतनं वाचलो तर 4 भाऊ, नाहीतर 3. ही गोष्ट सांगून आम्ही म्हणायचो, या आळूतनं वाचलो तर आम्ही भावंड 5 नाहीतर 4, आणि आम्ही हसायचो. हसता हसता भाजीनं आमच्या पोटात कधी जागा घेतली ते कळायचं नाही. आळू केलं की तो जावई यायचाच. जेवणाच्या या अशा थाटापुढे यायला लाडू मोदक पुरणपोळी कधी धजलीच नाहीत. जेवताना आम्ही कुरकुरलो की आई एका आज्ञाधारक मुलाची गोष्ट सांगायची. त्या मुलाची आई त्याच्या हातात भाकर आणि रिकामी जोगली द्यायची आणि तो मुलगा भाकरीचा प्रत्येक तुकडा त्या रिकाम्या जोगलीच्या तळाला लावून मुकाट्यानं खायचा. असल्या गोष्टी ऐकून चवी ढवीचं खायला मागायचा धीर तरी कशाला होईल. त्यामुळे पुढ्यात पडेल ते मुकाट्यानं खायची सवय लागली. आत्ता भूक नाही मग खाईन म्हणायची सोय नसायची, कारण नंतर जेवण उरेल का हा भरोसा नसे. जेवणानंतर फळ खा म्हणणारा डॉक्टर आम्हाला मोठ्या आजारपणातही भेटला नाही. फळं खाल्ली तीही कोकणातली, फक्त आंबा फणस करवंद तोरणं वगैरे, तीही जेवणाआधी. आईनं कधी फणस विकत घेतला तर त्या दिवशी नेहमीपेक्षा स्वयंपाक कमी करायची. जेवणाआधी फणस फोडून आम्हाला गरे खायला द्यायची आणि लगेच जेवायला वाढायची. जेवणाची तेवढीच बचत व्हायची. फणसाच्या बिया उकडून किंवा भाजी करून खायचो. बऱ्याचदा बियांना माती लावून सुकवून ठेवायचो. पावसाळ्यात चुलीशी बसून या बिया तव्यावर भाजून खायला खूप बरं वाटायचं. जिभेला तेवढीच वेगळी चव यायची. रत्नागिरीचा हापूस आंबा पार 7 समुद्रापलीकडे अरबांच्या दाढी मिशीपर्यंत पोहोचलेला असतानाही तो आमच्या तोंडाकडे कधी फिरकला नाही. आमच्या तोंडाने चोखून चोखून बाट्या पांढऱ्या केल्या. त्या रायवळ आंब्याच्या मोसमात वर्गातल्या सुखवस्तू पोरांच्या हातातोंडाला अंगाला हापूस आंब्याचा वास यायचा. ओठांच्या कोपऱ्यात बोटांच्या नखात आंब्याचा पिवळा वर्ख दिसायचा आणि मी सुखास औंढा गिळायची. खरं तर गावाकडे आमचीही वडिलोपार्जित कलम होती, पण आईनं ती गावच्या खोताला मोहरावर देऊन गाठीला पैसे बांधलेले असत. नाही म्हणायला पडीचे
खारींनी पक्ष्यांनी बोचलेले हापूस खारकुंड्या आमच्या वाट्याला आलेले होते. त्याचीही मोठी गंमत होती. आंब्याच्या मोसमात झाडांची राखण करण्याचं काम दाभोळ गावचा गणपत नावाचा एक माणूस करीत असे. आम्ही त्याला गण्या म्हणत असू. तो आमच्या आवारातल्या कातळावर आपली पथारी टाकायचा. अंगानं उंच आणि एकदम हडकुळा, किडकिडीत देह असलेल्या गण्याच्या डोक्याचा तुळतुळीत गोटा व त्यावर मागे राखलेली शेंडी, दाढीचे वाढलेले पांढरट खूट आणि अंगावर एकुलत एक वस्त्र म्हणून वीतभर लंगोटी, असं त्याचं ध्यान. त्याच्या दोन्ही नागपुड्यांतून ओठावरच्या मिशीवर सतत बागडणाऱ्या घट्ट हिरव्या शेंबडामुळे बघणाऱ्याला एकदम शिसारी यायची. गण्या रात्री कुणाकुणाच्या बागांची राखण करून दिवसा आपले जेवणाचे जर्मनचे 2 टोप, कमरेचा फडका, घुंगडी असं साहित्य बोचक्यात बांधून ते उशाशी घेऊन आमच्या घराच्या वलचणीत पडलेला असायचा. त्याच्यामुळे दारात विकायला ठेवल्या करंड्यांची राखण होते म्हणून आई त्याच्याकडे दुर्लक्ष करायची. हा गण्या आम्हाला पडझडीचे आंबे, खारकुंड्या आणून द्यायचा. खरं तर तसल्या आंब्यांवर बाजारात मुसलमानी खेंगाट वगैरे देत असत, पण त्या कफल्लक माणसानं तो व्यवहार केला नाही. त्याच्या हातून ते आंबे घेऊन खाताना तो खूप श्रीमंत झालाय आणि आम्ही कफल्लक असं वाटायचं. बोटीतून मुंबईला जाणारे येणारे काही लांबच्या गावचे दूरचे नातलग आपला कुटुंब कबिला घेऊन आमच्या घराच्या वलसणीला पडवीत उतरायचे. त्यांच्यात कुणाची तिकीट अर्धी काढायची आणि कुणाला असंच न्यायचं याची चर्चा तावातावानं चालायची. अशाच अर्ध्या तिकिटासाठी एका लग्न झालेल्या 16-17 वर्षांच्या मुलीला परकर पोलका घालून तिच्या सासू सासऱ्यांनी मुंबईला नेलं. तेव्हा लाजून झालेला तिचा शरीराचा द्रोण आणि लाल झालेले गाल आजही माझ्या नजरेसमोरून जात नाहीत. येणारे जाणारे चाकर माणी त्यांची बायका पोरं आमच्या पडवीत ठेवून बोटीची, गाडीची वगैरे वेळ बघायला धावायचे. काही जण सरळ मांडवी धक्क्यावर किंवा एस टी स्टँडवर डेरा टाकायचे. मुंबईला जाणाऱ्यांच्या वेढप बोचक्यांना आंबे, फणस, काजूचा संमिश्र उग्र वास येत राहायचा. मुंबईहून येणाऱ्यांची बोचकी मात्र सुबक, व्यवस्थित, नव्या कोऱ्या दोऱ्या बिऱ्यांनी बांधलेली असायची. त्यात कुणी जवळचं माणूस असलं की ते आमच्या हातावर चणे, चुरमुरे, खजुराची बी ठेवून जायचं. त्याचं आम्हाला अप्रूप वाटायचं. अर्थात ही सर्व मंडळी निघून गेली तरी त्यांच्या बोचक्यातल्या ढेकणांना मात्र आमचा रळा लागायचा आणि रात्री अंथरुणात शिरून आम्हाला ते त्या पाहुण्यांची आठवण देत राहायचे. धन्यवाद. उर्वरित आत्मकथन पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.